सांगायचे मला वारीबद्दल. माझे आई वडील मागचे 21 वर्ष झालं वारी करतात आणि मला पण ते करण्याची इच्छा होती की काय असतंय वारीमध्ये हे बघण्याची इच्छा होती. म्हणून मी आता एक छोटीशी एफसी रोड टू मंडईच्या विठ्ठल मंदिरापर्यंत वारी केली. थोडी छोटीशी आहे आणि मित्रांना आठवण करून दिली काहीतरी 4 किलोमीटरची वारी आहे. तर त्यामधून काय मी घेतलं, काय अनुभवलं ते मला तुम्हाला सांगायचं. की वारी म्हणजे काय? वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती, समर्पण आणि आत्मशुद्धीचा प्रवास आहे. आणि हे म्हणजे सगळ्यात ही लाईफ मॅनेजमेंटचं वर्कशॉप आहे. त्यामध्ये पहिली जी आपल्याला शिकायला जी गोष्ट मिळते ती म्हणजे ह्युमॅनिटी, नम्रपणा. त्यामध्ये प्रत्येक जण कोणी धर्म नसतं, जात नसते, कोणी मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, कोणी लहान नसतो, मोठा नसतो. प्रत्येक जण एकमेकांना नम्रपणे बोलत असतं, नमस्कार करत असतं. तर मग ते एकमेकांना माऊली म्हणतात. तर आपल्या मुलांची काळजी जे घेते ती असते ती आई. जी विश्वाची काळजी करतो ना तो माऊली असतो. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये एक परमेश्वराचा अंश म्हणून बघत असतो. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना माऊली असं बोलतो. आणि हे शिकण्यासारखं आहे. आपल्या ऑफिसमध्ये पण आपण नम्रपणे आणि आदराने वागलं तर वातावरण आनंदी आणि उत्साही होतं. दुसरं म्हणजे टीमवर्क. आपण बघतो की एकानं काही होऊ शकत नाही. त्या जर रथ ओढायचा असेल तर टीमची गरज आहे. आता आपण एक माणूस काय आता अमोल म्हटला तर सायकल ओढू शकतो किंवा बुलेट ओढू शकतो. पण रथ ओढायला तर टीम लागते. तर ते टीमवर्क म्हणजे ते सगळे व्यवस्थित वाटून घेतात. कामाचं व्यवस्थित वाटप करतात. एकमेकांना सहकार्य करतात. आणि अशा पद्धतीने ते टीम स्ट्रॉंग टीम असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लिडरशिप. लिडरशिप म्हणजे नुसतं पद नाहीये. तर लिडरशिप म्हणजे काय की ते लोकांचा विश्वास जिंकतात आणि त्याबरोबर त्यांना मोटिवेट करतात आणि त्याबरोबर स्वतः खांद्याला खांदा लावून काम करतात. ती खरी लिडरशिप. चौथं डिसिप्लिन. डिसिप्लिन इतका बघण्यासारखा असतो की प्रत्येक गोष्ट ती वेळेवर करतात. म्हणजे सकाळी जायचं त्यांचं टायमिंग, थांबायचं टायमिंग, नाश्त्याचं टायमिंग, जेवणाचं टायमिंग ते तंतोतंत पालन करत असतात. ते म्हणजे थोडं सुद्धा डेव्हिएशन करत नाही. ऊन असो, वारा असो. तसंच आपण जर डेडिकेशनने काम केलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला सुद्धा जर डिसिप्लिन सातत्यपूर्ण जर आपण शिस्त पाहिली तर आपल्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला पण अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि लास्ट म्हणजे पर्पज. आपण आता बघतोय मेल येतोय गोल सेटिंग, गोल सेटिंग. जीवनात जर पर्पज असेल ना तर गोष्टी क्लिअर असेल ना तर आपल्याला तो करण्याचा उत्साह आणि आनंद येतो. त्यामुळे जीवनात पर्पज खूप महत्वाचं आहे. इट विल गिव्ह द स्ट्रेंथ टू मूव्ह अहेड, टू अचीव द गोल. तर त्या गोष्टी मी त्यातून भरपूर गोष्टी शिकण्यासाठी आहेत, ते थोडेफार तुम्हाला सांगितलं. आणि मी एमडीनी मला जे गुरुमंत्र दिला आता मीटिंगमध्ये ते एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की ते वायचा पण संदेश तोच आहे आणि एमडीनी पण तेच सांगितलं की आपण ज्यावेळेस जी गोष्ट आपल्याला शक्य आहे, व्हाय टू वरी हा त्यांचा संदेश होता. व्हाय टू वरी एमडीचा बाकी असा नाही की एखादी गोष्ट जर आपल्याला शक्य नसेल तर आपण ती देवावर सोडावी. व्हाय टू वरी. आणि जर जी आपल्याला गोष्ट शक्य आहे ती आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे. व्हाय टू वरी असा. त्यामुळे आपण समाधानी आणि आनंदी होतो आणि यशस्वी व्हायला आपल्याला मदत होतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू.